सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ कसा झाला ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लगेच लाईक करून, चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण तुमच्यासाठी मी असेच एकदम हार्ड पद्धतीने व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये जे काय वापरलेलं आपण जे काही मटेरियल आहे ते सर्व मटेरियलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तिथून तुम्ही सर्व मटेरियल डाउनलोड करून घेऊ शकता. आणि येथून जर मटेरियल डाउनलोड करण्यात काही अडचण येत असेल तर लगेच आपलं टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे. म्हणजे तिथं पण आपण सर्व मटेरियल डेली अपलोड करत असतो. आणि जे काय व्हिडिओमध्ये जे काही बिटमार्क आणि शेकीपॅड आहे ते पीडीएफचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. तिथून तुम्ही इम्पोर्ट करून घ्यायचं. तुम्ही जर बिटमार्क आणि शेकीपॅड अलर्ट मशीनमध्ये इम्पोर्टच करून घेतले असतील, इम्पोर्ट केल्यानंतर काय करायचं आहे, जे काही बिटमार्क आहे ते अशा प्रकारे मी दिलेले आहे. आणि याच्यात काहीच तुम्हाला मी आधीच ॲड करून दिलं आहे. आता फक्त तुम्हाला याच्यात काय चेंजेस करायचं आहे ते सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करून टाकायचं. कारण तुमच्यासाठी मी असे एकदम हार्ड पद्धती आणि ट्रेनिंग टॉपिकचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला भेटत असतात. त्यामुळं फुल सपोर्ट करा आणि व्हिडिओला एक लाईक करून टाका. आणि त्यानंतर काय करायचं आहे बघा, जे काय पहिली बीट आहे त्याला सोडून द्यायचं. आपल्याला इथं काहीसुद्धा चेंजेस करायचे नाही. फक्त जे काय 2 पॉईंटची जे बीट आहे तिथून आपल्याला पुढे चेंजेस करायचे आहेत. तर काय करायचं, कसा विषय सगळं प्रॉपरपणाने एकदम शिकलेलं आहे. सगळं व्हिडिओला लक्ष देऊन ऐकायचे. आता इथून जे काय आता तुम्हाला फोटो वापरायचे असतील ते फोटो ॲड करायचे आहेत. काय करायचं, खाली प्लसच्या क्लिक करायचं, वरी मीडियावर क्लिक करायचं आहे. आता हे म्हणजे जे काही फोटो आहेत ते काही फायलीमध्ये आहेत वाटते, काय त्याच्यामुळे इथं दिसत नाही. तर असं करून दाखवतो तुम्हाला, बघू शकता अशा प्रकारे. आता इथून समजा कोणता पण एक फोटो घ्यायचा अशा प्रकारे सिलेक्ट करायचा आहे. आणि इथून काय करायचं, क्लिअरवर क्लिक करायचं आहे. इथून फुल कापी एरियामध्ये हे फोटो करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि या फोटोला काय करायचं आहे, जे काही ग्रुप आहेत म्हणजे जे काही सॉन्ग आहे त्याच्यावरती लावून घेतलं तरी चालेल अशा प्रकारे. म्हणजे जे काही ग्रुप आहेत त्या ग्रुपच्या खालती लावून घ्यायचं आहे. आणि आता जिथपर्यंत आपले ग्रुप आहेत तिथपर्यंत आपल्याला हे म्हणजे जे काही फोटो आपण आता ॲड केला होता तर ते वाढून घ्यायचं आहे. बरोबर 14 पॉईंटच्या बीटपर्यंत म्हणजे जिथं आपले ग्रुप आहेत तिथपर्यंत आपल्याला अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. आता हे वाढून घेतल्यानंतर काय करायचं, त्याच फोटोवर एकदा क्लिक करायचं आहे आणि इथं ब्लँडिंगच्या याच्यात क्लिक करायचं आहे. आणि जे काय वरची जे हे दिसत आहे पट्टी यातून थोडीशी मायनस करून घ्या. मी या फोटोच्या हिशोबात तुम्हाला सांगतो. समजा आता तुम्ही 72 करून घेतलेलं आहे, मी या फोटोच्या हिशोबात समजा आता तुम्ही तुमच्या फोटोच्या हिशोबात एवढं करून घ्यायचं आहे. आता त्यानंतर काय करायचं, जे काय आता हे ग्रुप आहेत आता हे एडिट करायचे आहेत आपल्याला. त्यासाठी काय करायचं, जे काय पहिला ग्रुप आहे त्यावर ते क्लिक करायचं आहे आणि खाली एडिट ग्रुपचं एक ऑप्शन दिसून जाईल, त्यावर एकदा क्लिक करायचं आहे अशा प्रकारे. आता याचं काय करायचं, प्लेच्याने क्लिक करायचे, मीडियामध्ये जायचं. तिथून समजा कोणता पण अशा प्रकारे एक फोटो घ्यायचा आहे. आता हे फोटो घेतल्यानंतर काय करायचं आहे, आता सर्वप्रथम मी काय करतो, सीमच बंद करून टाकतो म्हणजे मेसेज येणं बंद होऊन जाईल, काही अडचण येणार नाही आपल्याला. तर अशा प्रकारे फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, अशा प्रकारे जे काही वरी एक म्हणजे लेअर आहे त्या लेअरच्या खालती घेऊन यायचं आहे. म्हणजे एक खाली एक लेअर सोडायची आणि वर एक लेअर सोडायची, बरोबर मधात अशा फोटो आपल्याला घेऊन यायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे, मूळ अंतराशीच्या याच्यात जातो आणि याला पण अशा प्रकारे तुम्ही ॲडजस्ट करून घ्यायचं आहे तुमच्या फोटोच्या हिशोबात. आणि जिथपर्यंत आपले लेअर आहेत तिथपर्यंत या फोटोला पण अशा प्रकारे वाढून घ्यायचं आहे. म्हणजे असं प्रॉपरपणाने फोटो दिसून जाईल. आता जे काय आता दुसरा ग्रुप आहे तर त्या दुसऱ्या पण ग्रुपला अशाच प्रकारे आपल्याला एडिट करून घ्यायचं आहे. आता इथून मी समजा हा फोटो घेतला, आता याला पण आपण या दोन्ही लेअरच्या मधात लावून घेऊ आणि याला मूळ अंतराशी ज्याच्या जाऊन याला बरोबर आपण ॲडजस्ट करून घेऊ तशा प्रकारे. आणि जिथपर्यंत आपली लेअर आहे तिथपर्यंत अशा प्रकारे वाढून पण घेऊ. म्हणजे एकदम टॉप लेवलचा आपला व्हिडिओ झाला पाहिजे. त्यामुळं निवांत करा, काय आहे काहीसुद्धा गडबड करू नका. आणि त्यानंतर काय करायचं, जे काय दुसरा ग्रुप आहे ते दुसऱ्या ग्रुपला पण अशा प्रकारे एडिट करून घ्यायचं आहे. मी एडिट करून घेतो, काही विषय नाही, टॉप लेवलचं सगळं नाद आहे आपला. तर अशा प्रकारे जे काय मी याला पण एडिट करून घेतो. तर मी एडिट करून घेईपर्यंत तुम्ही काय करायचं भावना, चॅनल नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून टाका भावना, कारण चॅनल खूप डाऊन चालू सांगायची गरज पडू देऊ नका एवढं. तर एवढं काम तुम्ही माझ्यासाठी करून घ्यायचं आहे. आपला एकच ग्रुप आहे त्याला मी एडिट करून घेतो सरदारी. सगळं प्रॉपर शिकलेलं आहे, त्यामुळे या वेळेला शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला समजणार नाही. काही ग्रुप छोटे पण होऊन जातील सगळे, म्हणजे तुमचं बिघडून जाईल. त्यामुळे या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सगळं मी सांगणार आहे. आता बघा, हे बघा आपला जे काही पहिला ग्रुप आहे ते पहिला ग्रुप इथपर्यंतच आहे. आता तुम्ही आता हे सगळे म्हणजे हे नाद केला तर तुमचा व्हिडिओ कदाचित बिघडू पण शकते. त्यामुळे मी काय सांगालो ते तुम्ही ऐकून घ्यायचं आहे. आता ह्याला काय करतो, इथपर्यंत वाढून घेऊ अशा प्रकारे काही चूक झालेलं आहे. तर आता काय करायचं आहे, आता जे आपला इथून ग्रुप म्हणजे असा लांब झाला कोणता, तर आता काय करायचं आहे, या लांब ग्रुपला आपल्याला हे करायचं असेल ॲडजस्ट करायसाठी इथं खाली एक घडीचा ऑप्शन दिसत असेल तुम्हाला, त्यावर एकदा क्लिक करायचं आणि इथपर्यंत खिचून घ्यायचं आहे. त्या ऑप्शनवर इथपर्यंत खिचून घ्यायचं आहे. आणि हे पण छोटा झालेला आहे, याला पण आपण त्यातच एकदा क्लिक करायचं घडीच्या याच्यावर आणि इथपर्यंत वाढून घ्यायचं आहे अशा प्रकारे. हे पण आपला छोटा झालेला आहे अशा प्रकारे. तर आता बघा, एकदम प्रॉपरपणाने आपले सगळे ग्रुप एडिट करण्यात झालेले आहे.
तर आता हे एडिट करणं झाल्यानंतर काय करायचं आहे, 14च्या बिटला यायचं आहे आणि परत जास्त क्लिक करायचं, मीडियम जायचं, इथून फुल काम मीडियममध्ये इथून आपल्याला आता फोटो ॲड करून घ्यायचा आहे शेवटपर्यंत. अशा प्रकारे आता एवढं तर तुम्हाला समजलं असेल फोटो आता काय कसं ॲड करायचा, काय विषय करायचा आता इथून पुढे. आता इथून पुढे आपण म्हणजे दर व्हिडिओला कसा फोटो ॲड करतो तशा प्रकारे आता इथून फोटो तुम्ही शेवटपर्यंत ॲड करून घ्यायचे आहेत. तर मी फोटो ॲड करून घेतो भावना, काही विषय नाही, टॉप लेवलचा सगळा विषय आहे, तर काही नाही ना. तर मी काहीच एक फोटो आणि ॲड करून टाकतो, म्हणजे अशा प्रकारे ॲड झालेली आहे. आता एवढं ॲड केल्यानंतर काय करायचं, आपल्याला बरोबर 14च्या बिटला यायचं, आपल्याला क्लिक करायचं, मीडियममध्ये जायचं, इथून एक तुम्हाला मी व्हिडिओ दिलेला आहे, तर ती व्हिडिओ अशा प्रकारे ॲड करायचा. तर मी व्हिडिओ ॲड करतो आणि तुम्हाला सांगतो काय करायचं. अशा प्रकारे एक व्हिडिओ दिलेला आहे, ती व्हिडिओ ॲड करायचा आहे आणि या व्हिडिओला काय करायचं आहे, त्यापर्यंत आपली काय करायचं आहे, फोटो आहे 29.19च्या बिटला आहे आणि इथून इन्स्टा पाठपट मारून टाकायचा आहे, कारण आपला व्हिडिओ जिथपर्यंत आहे. तर आता याच्यात काय करायचं आहे, त्या व्हिडिओवर क्लिक करायचं आहे ॲड केलेल्या, आणि त्यानंतर ब्रँडिंगच्या याच्यात क्लिक करायचं आहे, लाईटिंगच्या याच्यात क्लिक करायचं आणि स्क्रीन करून घ्यायचं आहे, जे काय फोटो राहिला आपला फुल कमी करायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आता आपलं जे काय व्हिडिओ आहे हे दिसून जाईल. तर आता इथून काय करायचं आहे, आपल्याला डबल 14च्या बिटला यायचं, पहिले क्लिक करायचं, मीडियममध्ये जायचं आहे, इथून व्हिडिओ दिलेला आहे मी एक, हे व्हिडिओ अशा प्रकारे ॲड करायचा आहे. त्यानंतर त्याच व्हिडिओवर क्लिक करायचं, ब्लेंडिंगच्या याच्यात क्लिक करा आणि रायटिंगच्या याच्यात क्लिक करा आणि तुम्ही स्क्रीन करून घ्या आणि ते त्याच्यावर एकदा अशा प्रकारे क्लिकच राहू द्या आणि डबेच्या ऑप्शन क्लिक करा आणि तो कॉपी करून घ्या, म्हणजे डबल आपला व्हिडिओ ॲड करायला गरज पडणार नाही. डबेच्या ऑप्शन क्लिक करायचं आणि अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचं आहे. आता एवढं तर तुम्हाला समजलंच असेल. अशा प्रकारे जिथपर्यंत आता आपले शेवटचे हे आहे तिथपर्यंत अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचे आहे. आता हे पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला यातून बॅक यूज करत आहे, अशा प्रकारे बॅक यायचं आहे आणि जे काय शेकी बीट दिलेलं आहे ते ओपन करायचं आहे अशा प्रकारे. आता हे ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, जे काय पहिला कुठलाही बीट आहे त्या कॉपी करायचं आहे, त्यासाठी त्या फोटोवर क्लिक करा, इकडे असं क्लिक करा, तिला क्लिक करून कॉपी बीट करून घ्या. फक्त एक बीट आहे, त्याचे काही विषय नाही, टॉप लेवल आहे. तर जे काय आता दुसऱ्या बीटला यायचं आहे आणि जे काय अमुक एकदम खालती फोटो ॲड केला होता तर त्याला आपण अशा प्रकारे हाई पेस्ट मारून घ्यायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे एकदम प्रॉपर दिसून जाईल. त्यानंतर तुम्ही बॅक यायचं आणि डबल शेकी बीटला आपल्याला ओपन करायचं आहे आणि जे काय आता दुसऱ्या कुठलाही बीट आहे तिथून कॉपी करून घ्यायचं आहे. इथे कॉपी करायचं ते तुम्हाला माहीतच असेल, दररोजची एडिटरमध्ये तुम्हाला माहीत असेल. आता त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला बरोबर 14च्या बिटला जायचं आहे. आता इथून 14च्या बिटला आल्यानंतर इथून जे काय आता आपण फुल कमी एरियामध्ये जे काय फोटो इथून ॲड केले होते तर त्या सर्व फोटोला अशा प्रकारे हा इफेक्ट मारून घ्यायचा. आता एक पण फोटो सोडायचा नाही, जिथपर्यंत आपले शेवटचे फोटो आहेत तर आता शेवटपर्यंत अशा प्रकारे या म्हणजे फोटोला इफेक्ट मारून घ्यायचे आहे. तर आता तुम्हाला प्रॉपरपणाने समजलंच असेल भावानो, एकदम टॉप लेवलचा विषय हार्ड आहे आपला. तर अशा प्रकारे जे काय आहे तर अशा प्रकारे शेवटपर्यंत आता हे लावून घ्यायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचं आहे आणि इथून पहिल्याची अशी क्लिक करायची, मीडियममध्ये जायचं आहे आणि इथून तुम्हाला बॉर्डर दिली असेल ते बॉर्डर अशा प्रकारे इथून सिलेक्ट करायची आणि ॲड करून घ्यायची आहे. आता हे बॉर्डर ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, ब्लेंडिंगच्या याच्यात क्लिक करायचं, डबल लायटिंगच्या याच्यात क्लिक करायचं आणि स्क्रीन करून घ्यायचं आहे, म्हणजे जे काय मागचे जे काय बॅकग्राऊंड आहे ते निघून जाईल आणि प्रॉपर आपल्या व्हिडिओच्या साईडची बॉर्डर लागून जाईल आणि शेवटपर्यंत या बॉर्डरला वाढून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे भावना. आता काय करायचं आहे, सेव्ह करण्यासाठी सेटिंगच्या बाजूला जे काय शेअरचं ऑप्शन दिसून जाईल त्यावर क्लिक करा आणि हे व्हिडिओ जे काय आहे ते एक्सपोर्ट करून घ्या गॅलरीमध्ये. आणि मेन गोष्ट जर सांगायची राहिलेली आहे भावांनो, तर हे व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यासाठी थोडासा टाईम लागेल, कारण काही याच्यात आपण अशी इफेक्ट यूज केलेली आहे तर ते म्हणजे खूप मोबाईल हँग होतो. तर त्यामुळे काय करायचं, थोडंसं वेट करावं लागेल. मात्र टॉप लेवलचा व्हिडिओ तुम्ही स्क्रीनवर बघलाच असेल, डेमोमध्ये काही नाही, टॉप लेवलच आहे. तर मग भेटूत आहे का त्या पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.